आंध्र प्रदेशसाठी नवीन रेल्वे झोन होतीये, पण मराठवाडा अजूनही वेटिंग लिस्ट मध्येच काय? आणि इथेच सुरू होतो सगळ्यात मोठा प्रश्न. बीड मध्ये मध्य रेल्वे येऊ शकते, मग छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड अजूनही बाहेरच का? ही फक्त रेल्वेची गोष्ट नाहीये, ही आहे विकासाची, निधीची आणि भविष्यातल्या संधीची लढाई. कारण एका निर्णयामुळे एका भागाचं नशीब बदलू शकतं आणि दुसरा भाग कायमचा मागे राहू शकतो. हे चित्र आज आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षय राजेता आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचे. आंध्र प्रदेशसाठी नवा झोन तयार होतोय आणि बीड मधून मध्य रेल्वे जात आहे. मग छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडच का नाही हो? हेच आज आपण समजून घेणार आहोत. मराठवाड्याकडे दुर्लक्ष कोण करत आहे? विभागातील लोकप्रतिनिधी नेमकं गप्पच का आहेत? आणि मोठ्या जनआंदोलनाची गरज असताना नागरिक सुद्धा गप्प का आहेत? मुंबईपासून 396 किलोमीटर अंतरावरील आणि छत्रपती संभाजीनगरहून अवघ्या 125 किलोमीटर अंतरावरील बीडचा समावेश मध्य रेल्वेमध्ये होतोय. परंतु 25 वर्षापासून दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. मात्र दमर येथीलच 3 विभाग काढून आंध्रमधील रेल्वे विकास आणि तेथील प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी नवीन झोन केला जात आहे. मग नांदेड विभाग मध्य रेल्वेत का जोडला जात नाही? छत्रपती संभाजीनगरला स्वतंत्र विभाग का केला जात नाही? आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र झोनची निर्मिती का होत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर हे दक्षिण मध्य रेल्वेमध्ये येतात. रेल्वे जाळ्यांचे विभाजन चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळेच छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. दक्षिण मध्य रेल्वे म्हणजे साऊथ सेंट्रल व मध्य रेल्वे म्हणजे सेंट्रल या दोन विभागांच्या शीतयुद्धात नेहमीच छत्रपती संभाजीनगर बरडले जाते. भारतीय रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेतील सध्याच्या 6 पैकी विजयवाडा, गुंटकल आणि गुंटूर हे विभाग काढून नव्या साऊथ कोस्ट झोन मध्ये निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. या झोन झाल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेत हैदराबाद, सिकंदराबाद आणि नांदेड विभाग असतील. याच धर्तीवर आता मराठवाड्याची ही नव्या झोनची मागणी जोर धरत आहे आणि असायलाच पाहिजे, कारण मराठवाडा ही एक राजधानी आहे. बीड जे छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या 125 किलोमीटर मध्ये आहे ते मध्य रेल्वेमध्ये येतं. संभाजीनगर पासून फक्त 125 किलोमीटरवर जे बीड आहे ते मध्य रेल्वेमध्ये येतं. पण संभाजीनगर जे मुंबई पासून फक्त 396 किलोमीटरवर आहे ते अजूनही दक्षिण मध्य रेल्वेमध्ये अडकलेलं आहे. आणि इथेच सुरू होतं रेल्वेचं सायलेंट वॉर. मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे यांच्यातलं हे जे वॉर आहे, जिथे प्रत्येक निर्णय, प्रकल्प कुठे जाईल, निधी कोणाला मिळेल हे सगळं ठरत असतं. आणि या खेळात नेहमीच बरडला जातो तो आमचा मराठवाडा. होय, आमच्या मराठवाड्याकडे नेहमी दुर्लक्ष कोण करतं? पण आता ट्विस्ट बघा ना, भारतीय रेल्वेने आंध्र प्रदेशसाठी नवीन साऊथ कोस्ट रेल्वे झोन काढलाय आणि या तयार करण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय. म्हणजे काय, एका राज्यासाठी पूर्ण नवीन झोन तयार होऊ शकतो, पण मराठवाड्यासाठी का नाही? इथंच लोकांच्या मनातला संताप उफळून येतोय आणि यायलाही पाहिजे. एक मराठवाडाकर म्हणून तुम्ही स्वतः हे प्रश्न विचारले पाहिजेत. कारण गेली 25 वर्ष नांदेड विभागाला मध्य रेल्वेमध्ये आणण्याची मागणी होत आहे, पण निर्णय अजूनही शून्यच. आता प्रश्न असा आहे की ही फक्त दुर्लक्ष आहे की राजकीय इच्छाशक्ती? आणि याला जबाबदार कोण आहे? ठीक आहे, बीड हा मराठवाड्यामध्ये येतो, परंतु फक्त बीडच समावेश का? कारण जर संभाजीनगर मध्य रेल्वेमध्ये आला तर काय होईल बघा बरं. मुंबई, पुणे, नाशिकशी थेट आणि जलद संवाद होईल, डायरेक्ट कनेक्शन होईल, रेल्वेच्या वेळा सुधारतील, लोकांचा फायदा होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रलंबित प्रकल्पांना स्पीड मिळेल. आता स्मार्ट सिटी प्रकल्प होतोय, स्मार्ट छत्रपती संभाजीनगर होतोय. तसंच एक स्मार्ट होऊ शकतं. जसं एखाद्या क्रिकेटचा टीमला चांगला कॅप्टन मिळाला की अचानक सगळा गेम बदलतो, एका टीमचा गेम कसा बदलतो, तसंच काहीसं इथे होऊ शकतं. आणि जर छत्रपती संभाजीनगरला स्वतंत्र रेल्वे विभाग मिळाला तर निर्णय स्थानिक पातळीवर होतील, उद्योग वाढतील, टुरिझम वाढेल. महाराष्ट्राची टुरिझम राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरचा विकास होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पण इथेच थांबत नाही. सगळ्यात मोठी मागणी काय आहे? मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे झोन झाला पाहिजे. हे जर झालं तर पूर्ण प्रदेशाला स्वतंत्र ओळख मिळेल, निधी थेट येईल, नवीन रेल्वे लाईन्स येतील, डबल ट्रॅक येईल, ट्रिपल ट्रॅक येईल, सगळं वेगात पूर्ण होऊन जाईल. म्हणजे एका निर्णयाने संपूर्ण प्रदेशाचं भविष्य बदलू शकतं. पण इथेच सगळ्यात मोठा प्रश्न आहे, लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? स्थानिक नागरिक प्रश्न का विचारत नाहीत? 25 वर्ष झाली, मागण्या होत आहेत, पण लोक काही आंदोलन करत नाही आणि राजकारणी तर काहीच करत नाही. हाच सगळ्यात मोठा आवाज आता निर्माण करण्याचं काम आमच्या या सत्य पे सत्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्याला प्राधान्य मिळालंच पाहिजे आणि जो शांत बसतो तो मागे पडतो.
म्हणूनच आता चर्चा झाली पाहिजे. मराठवाड्याला त्याच्या हक्कासाठी, हक्क मिळवण्यासाठी मोठ्या जन आंदोलनाची गरज आहे मित्रांनो. कारण आंध्राला झोन मिळू शकतो तर मराठवाड्याला का नाही? आणि आता सगळ्यात मोठा सवाल आहे तो तुमच्यासाठी मित्रांनो. तुम्ही एक मराठवाडाकर म्हणून, छत्रपती संभाजीनगरकर म्हणून तुम्ही या विषयी आवाज उठवणार का? ही फक्त प्रशासनाची चूक नाहीये, ही आपल्या नेत्यांचा अपयश आहे. आणि नालायक नेते आहेत हे सर्वांना मान्य आहे. आणि जर आजही सवाल उठवला नाही तर उद्याच्या मराठवाड्यासाठी असाच आपण मागे राहणार आहोत. तुमचं मत नक्की सांगा. आपले मराठवाड्याची पोरं पुण्यात का जात आहेत याच्यासाठी हेच जबाबदार आहेत. आणि याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहे, नागरिक सुद्धा जबाबदार आहेत. तुम्ही निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना प्रश्न विचारा की याला जबाबदार कोण आहे, मराठवाड्यासाठी, आपल्या हक्कासाठी. धन्यवाद.